तर मित्रांनो आम्ही आलोय आता घरी बिगोनवरनं बघू शकता तुम्ही आपाच्या बागापाशी. मी चाललोय ह्याला घरी सोडवाय. बघू शकता दोन ह्याला सोडून पेरू खा की पेरू घे की आपल्याला. पेरूची बागेत शिरलेलं बघू शकता तुम्ही. इथं आपल्यासाठी अनलिमिटेड पेरू. तुम्ही कधी पण विजिट करा. काय नाव आहे नंबर काय आहे पेरूचा? पेरूचा नंबर हा बघू शकता पेरू झेंडू पेरू 92-93 सोडी जाऊले 96 ब्लॉग मध्ये असलं. क्वालिटी बघू शकता मित्र. बागेत मोठी टाईप बाहेरची आमची यायलाच लागते खायला पेरू. पेरू कसं खायला असं गुलगुल गोल गोल पेरू गुलगुले. तर मित्रांनो आम्ही पेरू खात चाललेलो आहे. बघू शकता तुम्ही रानात. आम्हाला हायडर रान आहे. हायडर रान चालले आम्ही बघायला गहू कसा आलाय. अयो पक्षी बघू शकता तुम्ही आमच्या इथलं मित्रांनो. पक्ष्याचं उठलंय तोंड बघू शकता पक्षी केवढा आहे. बघितला नाही मित्रांनो तुम्ही कधी? कमेंट मध्ये सांगा कोणता पक्षी उडाला बघा. हा हे पक्ष्यांना उडायला आवडतं. पक्षीला उडायला आवडतं. बोकडाने बघू शकतो कसं उतावलं आहे चालेल. बोकाड हा का बघू शकता ह्यांचं बोकाड आहे. लवकरच जत्रा आहे. खायला घ्यायचं असलं तर सांगा 15,000 रुपये किंमत. खायला यायला बघा क्वालिटी बघा. दाखवू का क्वालिटी? हा खायला यायलाच लागते. कधी जत्रा सांगू शकता बाहेर कमेंट मध्ये. जत्रा कुणाला घ्यायचं असलं तर सांगा 15,000 रुपये किंमत. फक्त 15,000 किंमत आहे. क्वालिटी बघू शकता. बोकडं लय मारके असते पण ही जरा ना बायल्यांमधले बघू शकता तुम्ही बायल्यांमधले बोकड. बेकडं बोकड आहे. लय म्हणजे लय भीत आहे. आणि हे त्यांचा भाऊ बारक बघू शकता. आणि त्यांचं मालक सांगा 2 शब्द बोकडांबद्दल. बघू शकता ती त्यांची आहे बोकड. हा 5,000 रुपये जास्त नाही. किती? 5,000ला घेऊन जावा. आणि ही मोठं बोकड तुम्ही बघू शकता. क्वालिटी क्वांटिटी चंद्रकोरच आहे. फक्त कान पांढरे कानाला कलर द्यायचा काळा आणि नेऊन विकायचं विषय. हे बोकड बहिंच होते बायलं बोकड आहे. हो काय त्याला पण घाबरतंय. बघू शकता तुम्ही. नाही काय अडचण. तर आता गहू बघायला चाललेलो आम्ही. बोकडाची माहिती दिली. आधी गहू बघू द्या आम्हाला कसा आहे. ह्यांनी लय पीक मोठं लेट काढलं मागच्या वर्षी बाजरीचं. त्यामुळं आम्ही चाललेलो परत आता हे करायला. हे बघू शकता बोर बघू शकता. कुठे बोर? 400 फूट बोर आहे पण अख्खा कोरडा. तुमचं बोर घेऊन नुकसान झाली का काय झालं सांगू शकता तुम्ही? घोड लागलं. कस काय? बोर घेतला एका महिन्यात पाणी आटलं. मित्रांनो आता सांगू शकता तुम्ही नुकसान झाली का उत्पादन गावलं ह्याच्यात? काय जास्त गावली. अजून तुमचं म्हणणं होतं का खाली न्यायचा? सांगू शकता तुम्ही. अजून खाली न्यायचं म्हणणं होतं का तुमचं? अजून खाली न्यायचं असेल 2,000 सबस्क्रायबर करा. खाली किंवा अजून बा सनसेट बघू शकता तुम्ही आजचा कसला मस्त आहे. मित्रांनो आपलं गव्हापाशी बघू शकता गहू कसा आहे. काय लावू नका. नजर का लावू नका. गहू अक्का बघून घ्या. ह्यांचंच आहे. गावाला माहिती सांगा थोडी. असं गहू आणायचं असले कसं काय करायला लागते काय काय? जर गहू आणायचं असेल तर पेरताना खत टाकायचं. 26 बर. अर्धी पिशवी. बर. अर्ध्या एकराला अर्धीच पिशवी. बर. अर्धा एकर आहे. एकराला 1 पिशवी. अर्धा एकर आहे का तुमचा? अर्धा एकर आहे. बर. पेरल्यानंतर वडून बिडून दंड बिंड चांगलं वडून बिडून अजून वरनं इसकुटून टाकायचा गहू. थोडा गहू का काय? गहू
बर शेतीच काढायची मग गहू गव्हाचीच काढायचा. बर बर पुढे सांगा. जर मग भिजवल्यानंतर हम्म थोडा मोठा झाला हम्म की मग फवारणी करायची. हम्म 20-25 दिवसाचा झाला की कशाची फवारणी करायची? तण बिन जाळायची. बर हे झालं का हम्म परत मग काय एक ह्याची विर्याची पिशवी हम्म आणि 10-26 अर्धी पिशवी राहिले मिक्स करायची आणि द्यायची टाकून. बघू शकता क्वालिटी गहू. गहू एक नंबर क्वालिटी आहे. बघू शकता वापा कसा दडप विषय हार्ड. विषय हार्ड केलेला आहे ह्यांनी, काय अडचण नाही. कमेंट मध्ये सांगू शकता तुम्ही ह्याला अजून एका पाण्याची गरज आहे का नाही. तुम्ही बघू शकता चांगला गहू आला की पक्ष्यांची आई नट ती खाऊन ही टाकलाय पक्ष्यांनी गहू. खाल्लाय का सशांनी खाल्लाय ही कमेंट मध्ये सांगा. ह्यांना लय ही झाले काय म्हणतात तपलीक द्यायला लागले सांगा तुम्ही. लुस्कान व्हायला लागली या पक्ष्यांच्या आईचं दाणं आई खाल्ल्यांनी वाटोळं लावलंय. बघा असं होती या वर्षी बघा नुसतं असं दिसतंय असं गहू. काय करायला लागेल ह्याला सांगा तुम्ही कमेंट मध्ये. समजा का म्हणतं तसं हा का सांगा तुम्ही. आम्ही त्यांच्यावर हे करू ऍक्शन घेऊ. चांगला माल निघायला लागला का नाही काही काही वेळेस नजर लागतं. नजर लागल्यामुळे त्याची आईने अशी नटली. नजर लागली का काय झाले ती सांगू शकता कमेंट मध्ये. तर आम्हाला सांगा कोणतं हे औषध मारायला लागेल ते राहील.